आपण बघणार आहोत जागतिक महत्त्वाच्या कार्यक्रमाची माहिती। अमरावती शहरातील आनंदघन आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने 5 दिवसीय जागतिक सद्भाव जागृती संमेलनाचे आयोजन केले आहे। 1 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या सोहळ्याचे विविध सत्रांमध्ये योग, सुसंवाद, प्रवचन, भजन, कीर्तन यांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। 5 दिवसीय जागतिक सद्भाव जागृती संमेलनाचे आयोजन 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान अमरावतीच्या जुना बायपास MIDC रोडवरील शहनाई मंगलम येथे करण्यात आले आहे। यात नियमित योग वर्ग, सुसंवाद, वैद्यकीय शिबिर, नैसर्गिक पुष्प प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, प्रश्नोत्तरी चर्चा, प्रवचन, भजन, कीर्तन, प्राचीन भारतीय परंपरेवर व्याख्यान, संगीतमय सेवा कार्यक्रम, शास्त्रीय नृत्य यांचा समावेश आहे। आजच्या या पहिल्या सत्रात प्राध्यापक शर्मिला देशमुख यांनी श्रीमद भागवत गीतेतील भक्ती योग या विषयावर एक प्रगल्भ आणि ज्ञानवर्धक व्याख्यान दिलेत। वेदांताचं जर आपण प्राशन केलं तर आपलं देखील मृत्यूचं भय नाहीसं होतं आणि आपल्याला अखंड आनंदाची प्राप्ती होते। गीतेचे 18 अध्याय आहेत। या 18 अध्यायांमधून भगवंतांनी अर्जुनाला कर्म, ज्ञान, भक्ती, योग या सगळ्यांचं मार्गदर्शन केले। पण या सगळ्या अध्यायांमध्ये 9वा अध्याय हा विशेष आहे। आपण जर गीतेला कृष्णाचा सगुण विग्रह मानलं तर 9वा अध्याय हा भगवंताचं हृदय आहे। अर्जुनावरच्या अत्यंतिक प्रेमापोटी भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये आपलं हृदय उलगडून दाखवलं अर्जुनाला। त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। राजविद्या म्हणजे सगळ्या विद्यांची विद्या आणि राजगुह्य म्हणजे सगळ्या गुह्यांचं गुह्य किंवा रहस्य। मग असं कोणतं रहस्य सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। भगवंत म्हणतात, अर्जुना, मी आज तुला असं एक रहस्य सांगतोय की जे जाणल्यामुळे तू सगळ्या दुःखांमधून निवृत्त होशील आणि तुला अखंड आनंदाची प्राप्ती होईल। आणि ते रहस्य म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं रहस्य। या व्याख्यानात भक्ती योगाच्या महत्त्वाच्या तत्वांचा उलगडा करण्यात आलाय। या कार्यक्रमाचा अमरावतीकरांना संपूर्ण लाभ घेण्याचे आवाहन राजू पांडे यांनी केलेत। यावेळी त्यांनी संमेलनातील प्रत्येक कार्यक्रमाला सहभागी होण्याचे सर्व नागरिकांना आवाहनही केले आहेत। मी विलास वसंतराव पांडे, आनंदघन आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा कोषाध्यक्ष आहे आणि मी आपल्याशी विविध गोष्टी करतोय, संवाद साधतोय। संस्थेद्वारे गेल्या 1 तारखेपासून 1 फरवरी ते 5 फरवरीपर्यंत जागतिक सद्भाव जागृती संमेलन शहनाई मंगलम इथे संपन्न होत आहे। या 5 दिवसामध्ये जागतिक स्तरावर सद्भाव निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून विविधतेने नटलेला कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे। आजचा 3रा दिवस, आज 3ऱ्या दिवसाचं 3रं पुष्प भक्ती योगावर विवेचन प्राध्यापिका डॉक्टर शर्मिला देशमुख हे आपले विचार मांडत आहेत। उद्देश हा संस्थेचा हाच उद्देश आहे की समाजामध्ये जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, माया हे षडरिपू आहे, या षडरिपूला तडा देण्याकरता याच्यामध्ये सद्भाव निर्माण करतात। समाजामध्ये तेढ जी आहे ते सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्यामध्ये सद्भाव निर्माण करतात हे संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे। मुख्य उद्देश तो आहे। नुसता गाव पातळीवर, राज्य पातळीवर किंवा जागतिक पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सद्भाव निर्माण व्हावा, जागतिक सद्भाव त्यांच्यामध्ये जागृत व्हावा या दृष्टिकोनातून संमेलन आम्ही आयोजित। यामध्ये विविध विवेचन, प्रवचन आहे, कीर्तन आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे। या माध्यमातून समाजाला हाच आपल्याला संदेश द्यायचा आहे की आपसामध्ये सद्भाव निर्माण व्हावा, गोडी गुलामी निर्माण व्हावी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण व्हावी। याप्रमाणे अशा अद्भुत आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी आपले स्वागत आहे। 5 दिवसीय या संमेलनाचे महत्त्व असलेल्या कार्यक्रमाची माहिती आणि अद्भुत अनुभव घेण्यासाठी आपण येऊ शकता।